मुघलांचा बादशहा औरंगजेब अख्ख्या हिंदुस्थानावर राज्य करू इच्छित होता. पण एक राजा असा होता ज्याने त्याच्या या स्वप्नाला धूळ चारली. ते म्हणजे छत्रपती संभाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराजांचे थोरले चिरंजीव. छत्रपती संभाजी महाराज यांनी आपल्या पराक्रमाने, धैर्याने आणि निष्ठेने स्वराज्य टिकवले. त्यांचे आयुष्य संघर्ष, वीरता आणि बलिदानाची प्रेरणादायी गाथा आहे. छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म 14 मे 1657 रोजी पुरंदर किल्ल्यावर झाला. त्यांचे बालपण रायगड, पुरंदर आणि पन्हाळा या ठिकाणी गेले. त्यांना लहानपणापासूनच तलवारबाजी, घोडेस्वारी, धनुर्विद्या आणि राज्यकारभाराचे शिक्षण दिले गेले. ते विद्वान होते आणि त्यांनी बुधभूषण नावाचा संस्कृत ग्रंथही लिहिला. त्यांना युद्धकलेसोबतच राजकारण आणि रणनीतीचे उत्तम प्रशिक्षण मिळाले. 1666 मध्ये शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांना औरंगजेबाने आग्र्यात कैद केले. पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या हुशारीमुळे ते तेथून सुटले. भिक्षुकांच्या वेशात फळांची टोपली भरून त्यांनी पलायन केले आणि स्वराज्यात सुखरूप परतले. त्यावेळी संभाजी महाराज फक्त 9 वर्षांचे होते. ही घटना त्यांच्या धाडसाची पहिली मोठी कसोटी होती. 1680 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे निधन झाले. त्यावेळी स्वराज्यात राजकीय उलथापालथ झाली. काही सरदारांनी राजाराम महाराजांना गादीवर बसवण्याचा कट रचला. पण संभाजी महाराज समर्थक आणि एकनिष्ठ मावळ्यांनी त्यांना रायगडावर छत्रपती घोषित केले. 1681 मध्ये संभाजी महाराज विधिवत छत्रपती झाले. छत्रपती झाल्यानंतर पहिल्याच वर्षी संभाजी महाराजांनी मोगलांविरुद्ध रणशिंग फुंकले. औरंगजेब स्वतः मराठ्यांविरुद्ध दक्षिणेत आला. संभाजी महाराजांनी 12 वर्षे स्वराज्याचा प्रखर बचाव केला. त्यांनी पोर्तुगीजांच्या गोव्यावर आक्रमण केले. इंग्रज, पोर्तुगीज, मुघल सर्वांना प्रत्युत्तर देत महाराजांनी स्वराज्य टिकवले. 1689 मध्ये संभाजी महाराज संगमेश्वर येथे मुक्कामी होते. त्यावेळी गणोजी शिर्केने मुघल सरदार मुकरब खान याच्याशी हातमिळवणी केली. त्याने मुघलांना संभाजी महाराज कोठे आहेत याची गुप्त माहिती दिली. अचानक मुघल फौजांनी संगमेश्वरवर हल्ला केला आणि संभाजी महाराजांना घेरले. छत्रपती संभाजी महाराजांनी काही निवडक मावळ्यांसोबत जोरदार लढा दिला. पण सैन्य संख्येने कमी असल्याने अखेर त्यांना तिथेच पकडण्यात आले. संभाजी महाराजांसोबत कवी कलश यांनाही कैद करण्यात आले. त्यांना औरंगजेबाच्या छावणीत नेण्यात आले. औरंगजेबाने त्यांना इस्लाम स्वीकारण्याचा प्रस्ताव दिला. पण महाराजांनी गर्वाने नकार दिला आणि उत्तर दिले, मी मराठा राजा आहे. हिंदवी स्वराज्यासाठी मरण पत्करेन, पण धर्म बदलणार नाही. या उत्तराने औरंगजेब संतापला आणि त्याने त्यांचा क्रूर छळ सुरू केला. 40 दिवस अमानुष छळ करूनही संभाजी महाराज झुकले नाहीत. पण शेवटी 11 मार्च 1689 रोजी तुळापुरात त्यांची निर्घृण हत्या करण्यात आली. संभाजी महाराजांचे हे बलिदान व्यर्थ गेले नाही. पुढे राजाराम महाराजांनी स्वराज्याची जबाबदारी स्वीकारली. संताजी घोरपडे आणि धनाजी जाधव यांनी मुघलांविरुद्ध संघर्ष वाढवला. 1707 मध्ये औरंगजेबाचा मृत्यू झाला आणि मराठ्यांचा विजय सुरू झाला. पुढे शाहू महाराज आणि पेशव्यांनी संपूर्ण हिंदुस्थानभर मराठी साम्राज्याचा विस्तार केला. छत्रपती संभाजी महाराज हे फक्त योद्धेच नव्हते, तर ते एक विद्वान, कुशल शासक आणि प्रखर राष्ट्रभक्तही होते. स्वराज्यासाठी प्राणार्पण करणारा हा राजा आजही मराठी जनतेच्या हृदयात अजरामर आहे. जय शिवराय, जय शंभूराजे, हर हर महादेव.